आषाढ एकादशी निमित्त आज आमचा ब्लॉग चालू आहे. तर विठ्ठलाच्या दर्शनाने सुरुवात करूयात ब्लॉगची. आज आहे आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही जाणार आहे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात. तर ताई, भाऊजी आणि पप्पू दादा सगळे आलेले आहे. आम्ही थोडा नाश्ता केलेला आहे आणि नाश्ता करून आज आम्ही जाणार आहे मंदिरात. इथे एकादशी खूप खाशीचा कार्यक्रम चालू आहे. उपवासाच्या गोष्टी, उपवासाचं दर्शन. पप्पू आलेला आहे. जय हरी विठ्ठल. काय झालं? जय हरी विठ्ठल. जय हरी, जय हरी. आणि माऊली बाहेर पाऊस भरपूर चालू आहे, दिसत नाही याच्यात. माऊली काय म्हणता? माऊली उसे खा लो तुम्हारा साबूदाना खा. लेट्स गो. किधर जा रहे हो? अभी बहुत जगह जा रहे हैं. लाइट चली गई, लाइट भी गई है, हम भी चले. चलो. तर आता आम्ही गाडी काढतोय पार्किंगमधून आणि गाडीत बसून जाणार आहे मंदिरात. बाहेर इतका पाऊस चालू आहे की बघायचं कामच नाही आहे, पण ठीक आहे. कार असल्यामुळे पावसात जायला कुछ प्रॉब्लेम नाही आहे. आणि आम्ही आमच्याच एरियाच्या जवळच्या मंदिरात चाललो आहे, सो नो प्रॉब्लेम फॉर बारिश. आता आम्ही मंदिरात आलो आहे आणि मंदिरात आता आम्ही दर्शन करतोय. तर मंदिरात पाऊस पडत असल्यामुळे फार कमी गर्दी होती, सो आमचं दर्शन खूप फास्ट आणि लवकर खूप छान झालेलं आहे. आमचं दर्शन खूप छान झालंय. आता इथे तुळशीचं झाड खूप छान दिसतंय. तिथं तुळशीचे पाय पडते मी व एक तुळशीला एक राऊंड पण मारलाय. त्याच्यानंतर आम्ही दोघं पुन्हा फोटो व्हिडिओ काढतोय आणि दोघेही सोबत पाय पडतोय. आणि बाहेर खूप पाऊस चालू असल्यामुळे आम्ही थांबलोय, गाडी कधी येते त्याच्यासाठी. गाडी आम्ही थोडी साईडला पार्क केली आहे, तर गाडी येऊपर्यंत थांबलोय. आणि आता बघूया आम्ही सगळेजण वापस कुठं जातोय. प्लॅन तर चालू आहे की आता आपण शॉपिंग करायला जाऊ. तर आम्ही आता शॉपिंग करण्यासाठीच जाणार आहे. आम्ही आता इथं वेट करतोय की आमची गाडी कधी येते आणि पटकन गाडीत बसतो आणि जाऊयात शॉपिंग करायला. आता इथे आमची गाडी आली आहे. आम्ही आता पटकन लवकर गाडीमध्ये बसतोय आणि आम्ही जाणार आहे आता शॉपिंग करायला. आणि आम्ही ज्या मंदिरात आलो होतो हे ते मंदिर आहे श्री दत्त दिगंबर मंदिर, वाकडचा खूप फेमस मंदिर. आवडला काय खरं? इथे आता शॉपिंग करून झालेली आहे. आता नेक्स्ट प्लॅन हा झाला आहे की आता वापस मॉलमध्ये जाऊया. मॉलमध्ये बघूया काय काय भेटतं आपल्याला. तर आम्ही आलो आहे आज नवीन मॉल, जे की वेस्टर्न मॉल. आम्ही दरवेळेस फिनिक्स मॉलला जात असतो, तर आज वेस्टर्न मॉलला आले. मी तर फर्स्ट टाईम आले, मला काही माहिती नाही हा मॉल कसा आहे. सो लेट्स गो, बघूयात की हा मॉल कसा आहे म्हणून. तर आता आम्ही मॉलमध्ये एंट्री केली आहे. तर आम्ही मॉलमध्ये आलेलो आहे. तर मॉलमध्ये पण खूप सेल चालू होते आणि वेगवेगळे नवीन प्रोडक्टचे एक एक्झिबिशन पॉईंटवाले पण लोक होते, ते माझ्या मागं दिसतंय. तर आम्ही तिथं पण बघितलं. ते काही इतकं नवीन नाही वाटलं, पण ते होतं की मॉलमध्ये पण एक्झिबिशन टाईप सेल आहे. आणि मी तर आज मॉलमध्ये मस्त साडी घालून फिरते, कारण की आज एकादशीमुळे मी साडी घातलेली होती. आणि हा मॉल पण छान आहे. आम्ही मॉल फिरतोय आता, मग जायचं आहे शॉपिंगला. तर आम्ही शोधतोय कोणतं दुकानात शॉपिंग करायला गेलो पाहिजे. तर आम्ही आलो होतो पॅन्थलून्समध्ये. पॅन्थलूनमध्ये आमच्या सगळ्यांची शॉपिंग झालेली आहे. शॉपिंग दिखाओ. चलो भैया, खर्चा करके जा रहे हैं मॅडम. घेतलेलं आहे सामान काय काय. इथे आता ताईची माझी आमची शॉपिंग झालेली आहे आणि दोघी मस्त हॅपीली आता खुश होऊन वापस रिटर्न घरी येण्यासाठी निघतोय. पण सगळ्यांना लागली इतकी भूक, बघायचं कामच नाही आहे.
फक्त आता उपवासाचा प्रोडक्ट शोधायचे आणि पहिलं पेटपूजा करायचे आणि देन घरी यायचंय. आता इथे लिफ्टसाठी वेट करतो की लिफ्ट कधी येते आणि कधी खाली जाऊ. आम्ही इतकं फिरलो मॉलमध्ये की आमचे पाय दुखले. ताईन आम्ही बसले तिथं, थोडं सिटिंग एरिया होता. लिफ्ट येऊपर्यंत लिफ्ट काय अजून आलेली नाही. मग आली होती लिफ्ट थोड्या वेळाने. मग आता आम्ही आलोय खाली, पण गाडी वापस आम्ही आणलेली नाही, कारण की मॉलच्या समोर साबुदाणा खिचडी म्हणजे उपवासाचे प्रोडक्ट होते. तर मग आता आम्ही ते खायला चाललोय आणि नंतर मग गाडी आम्ही पार्किंगमधून आणणार आहे. आणि पार्किंगमध्ये इतकी गर्दी असते की बघायचं कामच नाही. आणि आता आमचा प्लॅन झाला काय करायचं काही नाही. तर आता आम्ही चाललोय रोड क्रॉस करून समोरच्या साईडला. मग समोरच्या साईडला काहीतरी खाल्ल्यानंतर आम्ही पुन्हा वापस येणार मॉलमध्ये आणि मग तिथून आमची गाडी घेणार आणि मग आम्ही घरी जाणार. इथे आता आम्ही रोड क्रॉस करतोय. तर रोड इतकं पॅक होतं की गाड्या काही थांबतच नव्हत्या. मग हळूहळू फास्टमध्ये रोड क्रॉस करून झाले. आणि समोर आम्ही जिथं साबुदाणा खायला चाललो तिथे इतकी गर्दी होती ना, ती की लांबूनच दिसते. तिथं जाऊन आम्ही आता पटकन इथून साबुदाणा घेतोय आणि साबुदाणा घेऊन मग आम्ही पहिला पेटपूजा करणार. कारण की जे आम्ही सकाळी नाश्ता केला होता ते आता वाजले डायरेक्ट 6-7. तर ऑब्व्हियसली भूक तर लागणारच. मग आम्ही हे सगळे नाश्ता करतोय आणि नाश्ता खूप छान भेटला होता. आता आम्ही इथे वेट करते की आमची कार कधी येते म्हणून. आणि इथं ताई आणि भाऊजी त्यांची पुराणी याद मला सांगत आहे की आम्ही इथे यायचो पहिले असं वगैरे. आणि तेच आम्ही 20-30 मिनिटापासून वेट करतोय, पण काय कार काही येऊ नाही लागली आहे. आणि फायनली कार आली आहे आणि आता आम्ही कारमध्ये बसायला चाललोय. इतका वेळ लागतो कार पार्किंगमधून आणण्यासाठी, खूप गर्दी असते इकडच्या मॉलमध्ये. आता आम्ही कारमध्ये बसल्यावर थोडंच पुढे गेल्यावर आम्ही आता फिल्टर कॉफी पिणार आहे सगळेजण. तर मग आम्ही फिल्टर कॉफी ऑर्डर केली होती आणि मी मस्त त्याला थंड करते ह्या ग्लासमधून त्या याच्यातून त्याच्यात. आणि ती कॉफी छान होती, पण त्याच्यात साखर बिलकुलच नव्हती. तर इथून पुढे मी ती कॉफी का पिणार नाही. फर्स्ट अँड लास्ट कॉफी होती ती माझी. कॉफी शॉपच्या बाजूला DIYची दुकान होती आणि ती आम्हाला दिसली. मग आम्ही पटकन सगळेजण DIY मध्ये गेलो. DIY मध्ये पण थोडीफार शॉपिंग केली आणि देन मग आम्ही जाणार फायनली घरी. आता दुसरं काही दिसलं तर तिथेही आम्ही थांबू शकतो, पण आता प्लॅन तर आहे की नाही थांबण्याचा. आजचा पूर्ण दिवस गेला आहे मस्त. आता DIY मधून बिल करून आम्ही निघलोय बाहेर आणि आता फायनली जाणार आहे घरी. तर आम्ही काही प्रोडक्ट घेतलेले आहे DIY मधून. हा व्हिडिओ आता एकादशीच्या आदल्या दिवशीचा आहे, जे की आम्ही ताईच्या घरी गेलो होतो आणि ताईने तिथे आमच्यासाठी बनवले होते पालकचे भजे आणि ते खूप छान बनवलेले होते. मी तर फर्स्ट टाइम खाल्ले होते आणि एकदम क्रिस्पी आणि खूप छान बनलेले होते. सो तुम्ही पण बघू शकता की ताई किती छान बनवते आहे पालकचे भजे. ताईने मला इथे पालकच्या भजीची रेसिपी शेअर केली आहे. नेक्स्ट एखादा मी कोणता व्लॉग बनवेल तर त्यामध्ये मी पालकचे भजे बनवायचे. इथेच आम्ही साईडला चहा पण बनवत आहे, चहा पण उकळत आहे आणि तोपर्यंत आम्ही भजे सर्व करतोय. कसे बनले त्यासाठी टेस्ट करायचे. सो वी आर प्रमोटिंग यू. पालक भजेची प्लेट ताईने तर खूप छान सजवलेली आहे. भजे विथ टमॅटो सॉस इज बेस्ट कॉम्बिनेशन. आणि आता आम्ही सगळेजण टेस्ट करतोय आणि खरंच खूप छान झालेले होते, क्रिस्पी आणि एकदम भारी. आता आम्ही जात आहे वापस घरी. तर आम्हाला ताईच्या सोसायटीत दिसल्या द टार्झन द वंडर कार. तिथे 2-3 टार्झन कार होत्या, त्यांनाही रेकॉर्ड केलंय. ओके, टाटा बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.